नमस्कार. आजच्या कथेचे नाव आहे राजपुत्राचे लग्न. नुकतंच झुंजू मुंजू होऊ घातलं होतं. थोडासा प्रकाश आसमंतात हळूहळू पाझरत होता. अंधकार हळूहळू सरत होता. आकाशातील तारे क्षीणपणे चमकत होते, तर पूर्व दिशा किंचितशी उजळू पाहत होती. सारे भरतपूर राज्य अजूनही गाढ झोपेतच होते, पण राज्यातील सुना मात्र लवकर उठून कामाला लागल्या होत्या. पारू आणि गंगू या त्यापैकीच 2 सुना होत्या. दोघी पण एका चाळीत राहणाऱ्या व एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी होत्या. दोघी पण पायवाटेने झपाझप चालल्या होत्या. दोघींच्या पण डोक्यावर 2 हंडे व कमरेवर पण 1 हंडा होता. पायवाटेच्या दोन्ही बाजूला दाट झाडी होती. पायवाटेला उतार होता व ती दगड धोंड्यांनी भरलेली होती. त्यामुळे पारू व गंगू जपून चालत होत्या. ती पायवाट अनेक वळणे घेत घेत नदीपाशी येत होती. नदीपाशी येताच पारू व गंगूने आपापले हंडे घासले, धुतले. मग त्यात नदीचे स्वच्छ गोड पाणी भरले. मग गंगू म्हणाली, पारू, जरा बसू बाई नदीकाठावर. घरी गेल्यावर कोण बी बसू द्यायचं नाही. नुसती एकामागून एक कामं सांगत्याल. वय ग, माझी सासू तर कामानं नुसता पिट्टा पाडते या माझा. पारू एका काळ्याभोर स्वच्छ खडकावर बसत म्हणाली, पारू, आपण सुना हाय आपल्या घरच्या, म्हणून आपल्याला एवढं काम करायला लागतं या. आपल्या राजाच्या सुनेला एवढं काम करायला लागल का ग? गंगू आपले फाटके लुगडे सावरत म्हणाली, अगं येडी का खुळी तू. आपला राजा लई पैसेवाला हाय. त्याच्याकडं मस नोकर चाकर आहेत. त्यो त्याच्या सुनेला अगदी फुलावानी ठेवल. तिला काय बी काम करू देणार नाही. पारू हसत हसत म्हणाली, खरं आहे ग. काल राजानं दिलेलं जेवण लई भारी होतं ग. म्या आजवर इतकं चांगलं कधीच खाल्लं नव्हतं. गंगू दूरवर एकटक पाहत म्हणाली, अगं काय ते राजा राणीचं भारी भारी कपडं. राजपुत्र आणि त्याची बायको लई झाक दिसत होते बघ. हिऱ्या मोत्याचं सोन्याचं सुंदर दाग घातले होते त्यांनी. पारू आनंदाने म्हणाली, चल बाई आता, लई ऊन झालं या. माझी सासू रागवल मला. गंगू गडबडीनं म्हणाली. मग गंगू व पारूने आपापले भरलेले हंडे उचलले व त्या परत पायवाटेने आपल्या घराकडे चालू लागल्या. तरीसुद्धा पारूला अजून या विषयावर खूप बोलायचं होतं. गंगू, अगं आपल्याला चक्क आपल्या राजा राणीनं राजपुत्रानं जेवाया वाढलं. लई प्रेमानं आग्रह केला त्यांनी. पारू समाधानानं म्हणाली, वय ग, लई चांगला हाय आपला राजा. नाहीतर त्याच्या घरी जायची तरी लायकी हाय का आपली. अगो बाई, किती पदार्थ केलं होतं जेवायला. एवढं भारी जेवण म्या तर कधी जेवले नव्हते बया. गंगू कालच्या आठवणीत रममाण होत म्हणाली. अशी चर्चा फक्त गंगू व पारूतच नव्हे, तर संपूर्ण भरतपूर राज्यात होत होती. भरतपूर राजाच्या मुलाचे म्हणजे राजपुत्र अनंतराजचे लग्न होणार होते. हा लग्न सोहळा 3 दिवस चालणार होता. त्यानिमित्ताने काल संध्याकाळी राजाने त्याच्या सर्व प्रजेला भोजनासाठी आमंत्रित केले होते. एका सुसज्ज आलिशान भव्य सभागृहात जेवणाची व्यवस्था केलेली होती. अनेक रुचकर गरमागरम पदार्थ तयार होते. राजा राणी राजपुत्र आपल्या स्वतःच्या हाताने जनतेला आग्रहाने वाढत होते. एवढेच नव्हे, तर राजाची होणारी सूनही सर्वांना प्रेमाने वाढत होती. यामुळे सर्व प्रजा अगदी भारावून गेली. सर्वजण राजा राणीचे गोडवे गाऊ लागले. अन्नदाता सुखी भव असे म्हणून प्रजेने त्यांना आशीर्वाद दिले. भरतपूरचा राजा विक्रमादित्य हा खूप श्रीमंत होता. त्याचे वडील राजे होते, म्हणून त्याला वंशपरंपरेने राजेपद मिळाले होते.
पण राजा विक्रमादित्य खूप धूर्त, हुशार व चाणाक्ष होता. त्याने त्याच्या आजूबाजूच्या राज्यांवर स्वारी करून त्या राज्यांना पार नेस्तनाबूत केले होते. त्यामुळे राजा विक्रमादित्याचे साम्राज्य खूपच वाढले होते. त्याला आता कोणी शत्रूच उरला नव्हता. राजा दिवसेंदिवस अधिक श्रीमंत, अधिक बलाढ्य होत चालला होता. राजाची राणी होती रूपमती. ती तिच्या नावाप्रमाणेच अगदी सुंदर होती. नृत्य, गायन अशा अनेक कलांमध्ये ती पारंगत होती. ती अतिशय चतुर ललना होती. दुसऱ्या दिवसापासून विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. त्यासाठी कित्येक एकर जमीन सुशोभित करण्यात आली. अर्थात ही सर्व जमीन विक्रमादित्य राजाच्याच मालकीची होती. या लग्नासाठी देशातील अनेक राजे, प्रतिष्ठित व्यक्ती, मोठमोठे व्यापारी व नृत्य, गायन, वादन, चित्रकला करणाऱ्या अनेक कलावंतांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच विदेशातील पण अनेक गर्भश्रीमंत व्यक्ती, व्यापारी व कलावंत यांना आमंत्रित केले होते. या सर्व पाहुण्यांच्या निवासासाठी अनेक उंची महाल सुशोभित केले होते. विवाहाच्या आधी संगीत समारंभ झाला. त्याचे वर्णन काय करावे? देश विदेशातील प्रसिद्ध कलाकारांनी नृत्य केले. ते पाहून सर्व पाहुणे मंडळींचे डोळे दिपले. राजा, राणी, राजपुत्र व राजाची होणारी सून यांच्या कपड्यांचे व दागिन्यांचे काय वर्णन करावे? कोट्यवधी सुवर्णमुद्रा त्यासाठी खर्च करण्यात आल्या होत्या. सर्व पाहुण्यांसाठी पण एक सुरेख पारंपरिक ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. विवाह सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यात सर्व प्रथा, परंपरा पाळल्या गेल्या. राजघराण्याने भारतीय संस्कृतीनुसार प्रेम, आदर व प्रतिष्ठेने नवीन सुनेचे स्वागत केले. राजघराण्यातील सर्व एकमेकांशी खूप प्रेमाने व आपुलकीने वागत होते. त्यांच्यातील प्रेमाचे बंध अगदी अतूट आहेत असे जाणवत होते. लग्नातील जेवणाचे काय वर्णन करावे? त्यासाठी राज्यातील व विदेशातील प्रख्यात खानसामे बोलावले होते. त्यांनी तऱ्हेतऱ्हेचे स्वादिष्ट व्यंजन बनवले. नाश्त्यासाठी 70 प्रकारचे पदार्थ बनवले गेले. जेवणाचे तर काही विचारूच नका. जेवणात 2500 प्रकारचे पदार्थ होते. विवाह सोहळ्याच्या 3 दिवसात एकही पदार्थ रिपीट झाला नाही. जमिनीवरील कुबेराच्या मुलाचे हे लग्न होतं. 3 दिवस चाललेल्या या लग्न सोहळ्यात कोट्यवधी सुवर्णमुद्रा राजाने खर्च केल्या. विवाह सोहळा संपला. पण त्या विवाह सोहळ्याच्या गप्पा काही संपल्या नाहीत. विक्रमादित्य राजाच्या राज्यातील 80% प्रजा गरीब होती. त्यांना तर हे लग्न स्वप्नासारखे वाटत होते. इतके वैभव, इतकी श्रीमंती, इतके हिरे, मोती, सोन्याचे दागिने, इतका थाटमाट त्यांनी कधीच पाहिला नव्हता. हे सर्व पाहून त्यांना स्वतःची व स्वतःच्या गरिबीची लाज वाटू लागली. राज्यात नंतर जवळजवळ महिनाभर या विवाह सोहळ्याचीच चर्चा होत राहिली. पण म्हणतात ना, यथा राजा तथा प्रजा. याचा अर्थ असा आहे की प्रजा पण राजासारखेच वागण्याचा प्रयत्न करते. राज्यातील सर्व मातापित्यांना वाटू लागले की आपणही आपल्या मुलामुलींचे विवाह असेच थाटामाटात करावेत. विवाहोत्सुक मुले मुली पण अशाच लग्नाची स्वप्ने पाहू लागली. पण लग्न थाटामाटात करण्याची सर्वांचीच ऐपत नव्हती. त्यामुळे लोक सावकाराकडून कर्ज घेऊन लग्न करू लागले आणि मग कर्जबाजारी होऊ लागले. त्यांना कर्ज फेडता न आल्याने मग सावकार त्यांच्या घरादारावर, शेतीवर जप्ती आणू लागले. त्यामुळे राज्यातील लोक पार देशोधडीला लागले. घर व शेत हातातून गेल्याने ते आत्महत्या करू लागले. त्यामुळे सर्व राज्य पार दुःखात बुडाले. ही परिस्थिती राज्यातील एक विचारवंत गंगाधर पंत यांना पाहावे ना. त्यांनी राज्यातील सर्व प्रजेसाठी एक
चर्चासत्र आयोजित केले. या चर्चासत्राचा विषय होता लग्न समारंभ कसा साजरा करावा. आता या विषयात तर सर्व प्रजेला रस होता. त्यामुळे या चर्चासत्राला अगदी तुडुंब गर्दी झाली. चर्चासत्राची सुरुवात करताना गंगाधर पंत म्हणाले, आजकाल आपल्या राज्यात खूप थाटामाटात खर्चिक विवाह करण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्यासाठी लोक कर्ज काढतात, नंतर कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या करतात. हे बरोबर आहे का? हे तर चूकच आहे. पण आम्हाला पण वाटतं ना की आपल्या पोरापोरांची हौस करावी. रामू म्हणाला, बरोबर आहे. अहो, त्या राजपुत्राच्या लग्नापासून समद्यांनाच तसं वाटतं या. लंगडा महादू म्हणाला, अरे बाबांनो, राजाची आणि आपली बरोबरी आहे का? 2 वर्षांपूर्वी ती महाभयानक महामारी आली होती, तेव्हा आपण कशी लग्न करत होतो? गंगाधर पंतांनी सर्वांना प्रश्न विचारला. अगं बया, तेव्हा तर आपण फक्त जवळच्या 40-50 माणसातच लगीन करत होतो आणि ते बी चांगलंच वाटत होतं. त्या लग्नाला पैका बी कमी लागत होता. साठीतली हौसाबाई म्हणाली, हा मुद्दा पण बरोबर आहे. पण त्या राजपुत्राचं लगीन बघून ना आजकाल समद्यांचं डोसकं फिरलं या. रामू उद्गारला, अरे, लग्न हा पवित्र सोहळा आहे. तो काही आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याचा सोहळा नाही. आपल्या श्रीमंतीचे अनावश्यक निर्लज्ज प्रदर्शन पण करू नये. गंगाधर पंत म्हणाले, मग राजानं तरी एवढ्या थाटामाटानं लग्न का केलं हो? महादूने आपली शंका विचारली. हे पहा, प्रत्येकजण आपला पैसा आपल्या इच्छेप्रमाणे खर्च करतो. आपला राजा खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणून तो एवढा खर्च करू शकतो. त्यासाठी तो काही कर्ज काढत नाही. गंगाधर पंत म्हणाले, हे मात्र एकदम बरोबर. आम्ही गरीब शेतकरी, आम्हाला कर्ज काढल्या बिगर लगीनच करता येत नाही. गरीब शेतकरी पांडू म्हणाला, हो, म्हणूनच मी सांगतो की तुम्ही राजाची बरोबरी करू नका. आपली जेवढी ऐपत आहे त्या प्रमाणातच लग्नात खर्च करा. त्यासाठी कर्ज काढू नका. आपल्या पैशाचा सदुपयोग करा. लग्नात नाहक जास्त पैसा खर्च करण्यापेक्षा त्या पैशाने विहीर खोदा, आपली शेती सुधारा, शेतीला जोडून एखादा जोडधंदा सुरू करा, आपल्या पोराबाळांना चांगले शिक्षण द्या. गंगाधर पंत सर्वांना समजावत म्हणाले. हे ऐकून सर्व प्रजा क्षणभर स्तब्धच झाली. सर्वजण आत्मचिंतन करू लागले. गंगाधर पंत आपल्या हिताचाच विचार करत आहेत हे सर्वांच्या लक्षात आले. मग काय म्हणताय तुम्ही? तुम्हाला माझं म्हणणं पटलंय का? गंगाधर पंत काळजीने म्हणाले. व्हयची, सर्वजण एक सुरात म्हणाले. तुम्ही लई चांगला मार्ग दाखवला आम्हासनी. आम्ही समदे आता तसंच वागणार. लंगडा महादू म्हणाला, अहो, शेजारणीनं सोन्याची सरी आणली म्हणून आपण दोरी आणायची नसती. हौसाबाई उद्गारली. तर काय, उंटाचा मुका घ्याया कधी बी जाऊ नये. त्यामुळं आपण एकतर खाली पडतो, नाहीतर उंट आपल्याला लाथ मारितो. कमलाबाई हसत हसत म्हणाली. तिच्या हसण्याला सर्वांनी खो खो हसत साथ दिली. हा ना, कहा राजा भोज, कहा गंगूतेली. हौसाबाई पण हसत हसत म्हणाली. मग भरतपूर राज्यातील परिस्थिती एकदम पालटली. लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे आटोपशीर लग्न सोहळा करू लागले. त्यांनी लग्नासाठी सावकाराकडून कर्ज घेणे बंद केले. लग्नात थाटमाट डामडौल न केल्याने त्यांचा बराचसा पैसा वाचू लागला. तो पैसा त्यांनी आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, शेतीसाठी, जोडधंद्यासाठी वापरणे सुरू केले. आणि मग भरतपूर राज्य एकदम आबाद झाले. हे पाहून विक्रमादित्य राजा विचारात पडला. तो आत्मचिंतन करू लागला. आपण राजपुत्राचे लग्न खूप ताठामाटात केले, पण आपल्या
आपण आपल्या श्रीमंतीचे निर्लज्ज व अनावश्यक प्रदर्शन केले. त्यामुळे आपल्या गरीब प्रजेच्या दुःखावर मीठ सोडले गेले. त्यांच्या गरिबीची आपण क्रूर चेष्टाच केली आहे. वास्तविक विवाह हा पवित्र सोहळा आहे, पण आपण त्याचा प्रदर्शन सोहळा केला. आपण आपल्या संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन केलं. लग्न ही खाजगी गोष्ट आहे, त्यामुळं आपण त्याचं एवढं अवडंबर माजवायची गरज नव्हती, असे पश्चात्तापाचे विचार विक्रमादित्य राजाच्या मनात येऊ लागले. सुबह का भूला शाम को वापस घर आए तो उसे भूला नहीं कहते. कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा. वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.